बीड प्रकरणावर संजय राऊतांनी जोरदार हल्लाबोल केलाय। मनोज जरांगे पाटलांचं मराठा समाजामध्ये जे नेतृत्व उभं राहिलं, त्यांनी जे आंदोलन सुरू केलं त्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी भाजपनं सुरेश धस नावाचा मोहरा पुढे आणला आणि संतोष देशमुख हत्येचा वापर केला असा हल्लाबोल संजय राऊतांनी केलाय। धसांना आधीच थांबवायला हवं होतं असं विधानही संजय राऊतांनी केलंय। मनोज जरांगे पाटील यांचं जे नेतृत्व उभं राहिलं मराठा समाजामध्ये आणि त्यांनी जे आंदोलनाला सुरुवात केली होती पुन्हा एकदा निवडणुकीनंतर, त्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं सुरेश धस हा मोहरा मराठा समाजाचा पुढे आणला आणि त्यासाठी त्यांना संतोष देशमुखाच्या खुनाचा त्यांनी वापर केला। मग या खून प्रकरणात भाजपचा हात आहे का? लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी हे पाहावं लागेल। एका खुनाला वाचा फुटली आणि खरे आरोपी आकाचा आका ही भाषा आमची नाही। हे शब्द कोणी आणले? भारतीय जनता पक्षाने आणले। बावनकुळे आणि फडणवीस यांनी सांगावं की धस यांच्याशी आमचा काही संबंध नाही। धस यांनी जेव्हा पहिली बोंब मारली तेव्हाच त्यांना थांबवायला पाहिजे होतं, पण धसला बोंबाबोंब करू दिली। बीडमध्ये एक वातावरण निर्मिती केली।